बघा आम्ही साताऱ्याला निघालो. बरेच दिवसाचं आम्हाला जायचं आहे. मार्गशीर्ष महिना संपायच्या आधी म्हटलं जाऊन यावं एक दिवस. तर बघा आज संध्याकाळी घरच्यांना लवकर बोलून घेतलं आणि आम्ही असं चाललो आहे साताऱ्याला. आपल्याला जवळच आहे सातारा परिसर. जेजुरी नाही जाणं झालं म्हटलं मग जाऊन येऊ आता. आणि थंडी पण आहे जास्त. आणि तिथं म्हणजे गेल्यानं मागच्या वेळेस गेली होती मागच्या आठवड्यात ते. पण एवढी गर्दी होती. लांबूनच दर्शन घेऊन वापस आली परत. मग परत म्हटलं आता मागच्या व्हिडिओमध्ये टाकायचं लक्षातच नाही आपल्याला. बघा एवढी गर्दी आहे का तिथं बघितल्यावर असं वाटलं आता आपण रात्री 8-9 वाजतील. एवढी गर्दी होती पण चला रांगेतच दर्शन घेतले तर भगवंताला आवडतं. मधून जर दर्शन घेऊन गेलं तर चांगलं नाही म्हटलं लागू द्या वेळ थोड्या वेळ. थोडं लाईनमध्येच उभं राहून दर्शन घेतले मग. आता आम्हाला काय पुढचा फोटो नाही घेता आला कारण गर्दीच तेवढी होती. जवळ गेल्यानंतर मोबाईल त्यांनी शूट नाही घेऊ देतच नाही. आणि मग दर्शन झाले. रामकृष्ण हरी माऊली. शुभ सकाळ. आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या सगळ्यांना शुभेच्छा. आजचा दिवस सगळ्यांना आपल्या सगळ्यांना चांगला जाऊ हीच माऊली चरणी प्रार्थना. आणि बघा आपल्याला आवरून असं जर वेळ भेटला तर केंद्रासाठी जायचं असतं दर गुरुवारी. पण बरेच दिवस झाले जात नाही. म्हटलं आज आवरलं तर जाऊ. सकाळची तयारी आहे. डब्बा करून द्यायचा. डबा झाला का दुसरी भाजी करायची. मेथी झाली. वालाच्या शेंगा केलं पातळ. आता थोड्यांना मेथी करायची सुकी. आणि जर सोडवायला कोणी असलं तर जायचं केंद्रात. नसलं तर मग परत घरी शेवा. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे बघा मुलगी ट्रिपला गेली होती ती आली ना ते असं ज्योतिबाचा हा प्रसाद आहे. मस्त असा गोड. टेस्ट खूप छान आहे. देवाला दाखवलं पहिलं. स्ट्रॉबेरी संपत आली मग तुम्हाला दाखवलं. जास्त काय आणायला सांगितलं नव्हतं म्हणजे फक्त प्रसाद सोडून. उगा आणायचं आणि घरात ठेवायची वस्तू. फक्त प्रसाद आणायला लावला. बघा आपल्याला थोडासा मागचा पण व्हिडिओ टाकायचा राहिला होता. सप्त्यामध्ये मार्गदर्शनासाठी जे त्याचे नियोजन दिलेले असत्या. आणि ह्यावेळेस माझं जास्त जाणं झालं नाही कारण माझी अडचण पण होती. आणि सप्त्यामध्ये असं मार्गदर्शनला पण जाऊन जे आपल्याला दिंडोरीपर्यंत सेवा मार्गाची जी माहिती आहे ती समाजापर्यंत म्हणजे 4 लोकांपर्यंत सुद्धा पाठवायची अशी सेवा आपल्याकडे दिलेल्या असत्या. भगवंत ही सेवा करून घेत असतो. मग मी तुम्हाला आधी हेच सांगितलं की व्हिडिओच्या मार्फतसुद्धा आपण असं जे चांगलं आहे त्या गोष्टी आपण पुढं सांगत चालणार आहे. जसं आपण केंद्रात पण इतर वेगवेगळ्या केंद्रात जाऊन माहिती देत असतो. हे पण भगवंतच आपल्याकडून करून घेतो. आणि म्हणूनच मग माझी अशी इच्छा होती की आपण असे व्हिडिओ जर बनवले आपण प्रत्येक ठिकाणी सांगतो. अशी समाजापर्यंत चांगली गोष्ट चांगली माहिती आपल्याला इथून पुढे देत चालायची. शिशुसंस्कार बालसंस्कार आजकालच्या या युवा पिढींसाठी आणि लहान मुलांसाठी कुठले गोष्टी महत्त्वाच्या आहे अशा या आपण लोकांपर्यंत सेवा पाठवतो.